गुहागरमधून श्रीकांत शिंदेंच्या मेहुण्याची उमेदवारी आता निश्चित झाल्याचं माहिती सूत्रांकडून कळते। मेहुणे विपुल कदम हे खेडमधल्या तळेगावचे रहिवासी आहेत आणि गुहागर पदाधिकाऱ्यांच्या वर्षावरच्या बैठकीमध्ये यावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय। पितृपक्षानंतर उमेदवारीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। गुहागरमध्ये भास्कर जाधव विरुद्ध विपुल कदम अशी लढत होण्याची त्यामुळे शक्यता आहे। भाजपकडून माजी आमदार विनय नातू यांची निवडणुकीसाठी तयारी सुरू आहे आणि गुहागरवरून महायुतीमध्ये त्यामुळे आता वादाची शक्यता आहे। तर गुहागरमधून ही सगळ्यात महत्त्वाची घडामोड ती म्हणजे श्रीकांत शिंदे यांच्या मेहुण्यांची या ठिकाणी वर्णी लागू शकते आणि त्याप्रमाणे सध्या चर्चा सुरू आहे। विपुल कदम हे खेडमधल्या तळेगावचे आहेत। प्रणव पोळेकर आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। प्रणव, काय नेमकं गुहागरमधल्या राजकीय वर्तुळामध्ये सध्या घडतंय? जर बघायला गेलं तर गुहागरमध्ये ज्या पद्धतीनं महायुतीमध्ये जो काही ही सुरू आहे त्या पद्धतीने भाजप देखील या जागेसाठी आग्रही आहे आणि भाजपचे विनय नातू या जागेसाठी म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी फिरताना पाहायला मिळतात। मात्र आता अचानक एक नाव जे आहे ते पुढे आलेलं आहे ते म्हणजे विपुल कदम। विपुल कदम हे एक श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे आहेत आणि खेड तालुक्यातल्या तळेगावचे ते रहिवासी आहेत, त्यामुळे त्यांच्या नावाची देखील चर्चा ऐकायला मिळते। दुसरी महत्वाची गोष्ट, काही दिवसांपूर्वी एक वर्षावर बैठक झाली होती याच कोकणातल्या विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत, त्यावेळी त्याला कामाला लागा अशा पद्धतीचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेत। त्यामुळे विपुल शिंदे या मतदारसंघामध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेताना पाहायला मिळतात, त्यामुळे एक रंगत जी आहे ती या मतदारसंघात वाढलेली पाहायला मिळते युतीमध्ये। जी प्रणव, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवा, वेळोवेळी आपल्याकडून अपडेट जाणून घेत राहू। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। प्रणव पोळेकर आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।